नमस्कार, मी वैभव पालवे प्रजासंवादमध्ये आपलं स्वागत करतो. वाडा नगरपंचायतीच्या पार्श्वभूमीवर आज आपण वॉर्ड क्रमांक 6 मधील उमेदवार प्रिया गंधे यांच्याशी बोलणार आहोत. या निवडणुकीत त्या मतदारांपुढे कशा पद्धतीने प्रचार करतायत आणि काय भूमिका घेऊन जातात हे आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ. तर प्रियाताई, तुमचं स्वागत आहे आमच्या चॅनलमध्ये. मुद्दा असा की गेली काही वर्ष आपण सखी मंचच्या माध्यमातून महिलांसाठी काम करताय आणि आत्ता तुम्हाला असं अचानक राजकारणात जावं आणि राजकारणातून काही बदल घडवण्यासाठी प्रयत्न करावेत असं का वाटलं? धन्यवाद. सर्वप्रथम तर मी सांगेल, जेव्हा मी वाड्या शहरामध्ये आली तेव्हा माझा खूप कमी जणांशी संपर्क होता. मी नवीन होती, तर एक ओळख वाढवावी किंवा काहीतरी एक एंटरटेनमेंट पाहावं म्हणून मी एक किटी पार्टी किंवा एक सखी मंचतर्फे आपण महिला एकत्र येतील हा माझा उद्दिष्ट होता. पण त्याच्यामध्ये महिलांनी मला खूप व्यापक आणि खूप चांगला सपोर्ट दिला. मला जो सपोर्ट मिळाला वाड्यातल्या महिलांचा तो एकदम, मला त्याच्यामुळे प्रत्येक कार्य काहीतरी वेगळं करायची याची इच्छा झाली की आपण हे करू शकतो, मग असं करूया. आणि प्रत्येक गोष्टीत त्यांच्या सपोर्टमुळे सगळे कार्यक्रम आत्तापर्यंत ते झाले ते यशस्वीरित्या पार पाडले. त्याच्यानंतर माझं जॉबचं पण व्यवस्थित चालू होतं किंवा आमचं फॅमिली. राजकारण असं कधी मी विचार नव्हतं केलं, पण मी नेहमी समाजकारणासाठीच प्राधान्य दिलेलं आहे. आणि आत्ता पण मला राजकारणात येण्याची म्हणजे माझी मुळात मी समाजकारणासाठीच राजकारणासाठी मध्ये उतरत आहे. की जसं आपले हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंची जशी आहे, साहेबांनी म्हणणं आहे की 80% समाजकारण आणि 20% राजकारण पाहिजे. मीही त्याच तत्वावर आहे की कोणतीही गोष्ट करताना मी राजकीय क्षेत्र न बघता ते सामाजिक प्रत्येक व्यक्तीकडे आपण कसं पोचू शकतो. मी जेव्हा सखी मंच चालू केलं तेव्हा मी महिलांना खूप जवळून जाणलं, त्यांचे प्रॉब्लेम्स, त्यांना कुठले उदाहरणार्थ आम्ही जेव्हा थायलंडला गेलो तेव्हा त्यांच्या प्रत्येकाच्या मनात एक भीती आहे की पोलीस येतील, पासपोर्टसाठी चौकशी करतील, आधार कार्डसाठी त्यांचं नाव नाही आहे, जन्मतारीख वेगळी आहे, कसं होणार. म्हणजे आम्ही इवन जन्मतारखेपासून खूप मोठी प्रोसेस होती आणि त्यांची ती भीती निघण्यासाठी आम्ही खूप छान प्रकारे झालं. त्यांना पण एक तो वेगळा अनुभव होता. मग तेव्हा मला असं वाटलं की आपण महिलांसाठी केलं. शिवाय मी मुलांसाठी म्हणा, आम्ही समर कॅम्प अरेंज केलेले सखी मंचातर्फे. तिथे आम्हाला विविध सांस्कृतिक म्हणजे संस्कार आणि आपले कसं आपण जतन करता आलं पाहिजे मुलांना. म्हणजे आम्ही जसं वासुदेव आला, मुलांची पहाट, कसं खूप जणांना माहिती नव्हतं ॲक्च्युली वासुदेव काय. तर मला असं वाटतं की ठीक आहे, आपण आता बघतो घंटागाडी येते, रोज सकाळी मस्त गाणं लागतं घंटागाडीचं. माझा लहान मुलगा पण सहजतेने ते गाणं बोलतो. मग त्या गाण्याबरोबर आपण सकाळी दुसरी गाणी मुलांना नाही का ऐकवू शकत, जी त्यांच्या नेहमी कानावर पडतील. आहेत आपली किती सुंदर गाणी आहेत, उठा उठा सकाळी, ते गाणं ऐकल्यावर आपल्याला जे वाटतं. तर आपले जे संस्कार आहेत किंवा आपली जी संस्कृती आहे ती फार उत्तम आहे. ती महिलांमार्फत तर आम्ही जपण्याचा प्रयत्न केलाच. आता आम्हाला घराघरामध्ये प्रत्येकाच्या मुलांपर्यंत, तरुण पिढी म्हणा किंवा आपला व्यापारी वर्ग आहे त्यांच्यापर्यंत पोहोचण्याशिवाय आपला परिसर. आता हे सामाजिक कामाबरोबर आता राजकारणात गेल्यानंतर समाजाचे प्रश्न कशा पद्धतीने सोडवाल तुम्ही? की नगरपंचायतीच्या माध्यमातून काही सोडवायचं असेल तर कुठल्या प्रश्नांना प्राधान्य असेल आणि त्यासाठी तुमचं काय धोरण असेल? एकूण नगरसेविका जेव्हा हे आलं तेव्हा मी पाहिलं की नक्की काय त्यांचे कार्य. नाले, गटार आणि रस्ता ह्या ह्या 3 गोष्टीसाठीच नगरसेविका हे पद नाही आहे. याच्या व्यतिरिक्त भरपूर कार्य आहेत की जे आपण करू शकतो आपल्या समाजासाठी, आपल्या प्रभागासाठी, आपल्या लोकांसाठी. उदाहरणार्थ अनेक दाखले आहेत ज्याच्यासाठी नगरपंचायतमध्ये जावं लागतं. आता 10वीचा मुलांचा रिझल्ट लागला की त्यांचे पॅरेंट्स म्हणजे बाबा नाही त्याचा हा दाखला काढायचा आहे, तो दाखला काढायचा आहे, त्यांचं काम धंदे सोडून म्हणजे पूर्ण ते त्याच्यामध्ये. तर ते खूप सिम्पल प्रोसेस आहे, त्याच्यासाठी एवढं पॅनिक व्हायची आवश्यकता नाही आहे. तर मला त्यांच्यापर्यंत पोचायचं की तुम्ही एक मेसेज करा किंवा एक संपर्क साधा, 24 तासामध्ये आपण त्यांचे सगळे दाखले जे आपल्याला नगरपंचायत मार्फत, तहसीलदार तर्फे देऊ शकतो. त्याच्यासाठी माझा प्रयत्न राहणार आहे. परिसराच्या स्वच्छतेबाबत मी सांगेन, मी जेव्हा पाहिलं, मी मागे पण सांगितलं तुम्हाला पत्रकार, जेव्हा मला ती एकदम अचानकच बाईट होती, पण हे भरताना मी जेव्हा फॉर्म तेव्हा मी पण थोडा अभ्यास केला. तर मी बघितलं प्रभागमध्ये खूप सुंदर विहीर आहेत,
विहिरीचं सुशोभीकरण करून त्याच्या बाजूला ज्येष्ठ नागरिक कट्टा पाहिजे आपल्या इथे. ज्येष्ठ नागरिक कट्टा, एक ओपन जिम पाहिजे का जिथे साहजिक निघाले ज्येष्ठ किंवा महिला निघाल्या सकाळी तर 2 मिनिटं तिथे बसून आपला व्यायाम करू शकतील. मुलांना खेळण्यासाठी मैदान, जो गणेश मैदान आहे आमच्या प्रभागामध्ये, गणेश मैदान त्याच्या नावातच मैदान आहे, पण आज मुलांना तिथे खेळायसाठी तिथे पूर्ण गाड्या असतात पार्क केलेल्या. तर तिथे मुलांना कसं तिथे ओपन जिम करू शकतो, तिथे कसं सुशोभीकरण करू शकतो. म्हणजे मला फक्त नाले, गटार आणि रस्ते त्यांच्या ते तर जे प्रामुख्याने कार्य आहे ते तर मी करणारच आहे. त्याच्या व्यतिरिक्त माझा प्रभाग अजून कसा सुंदर राहील, अजून पूर्ण वाड्यामध्ये माझ्या प्रभागाची नक्कीच काहीतरी वेगळी आयडेंटिटी असणार आहे, असा प्रयत्न राहणार आहे. तर आता तुम्ही निवडणूक लढत असताना लोकांपर्यंत काय मुद्दे घेऊन जाता? म्हणजे आता हे तर मुद्दे आहेतच, पण नागरी प्रश्न म्हणून तुमची भूमिका काय असणार आहे? सगळ्यांसाठी माझा नवीन चेहरा आहे, पण माझा एक नवीन चेहरा न बघता माझे कार्य बघावे. मी जे केलं ते माझ्या आवडीने, तेव्हा तर माझा कुठलाही अनुषंग नव्हता की मी राजकारणात जाणार आहे. आम्ही कधीही कोणत्या कार्यक्रमामध्ये कुठल्याही पक्षाचा सपोर्ट घेतलेला नव्हता, पण मला एक आवड की काहीतरी. मी थायलंडला गेली, माझी फॅमिली सगळे म्हणाले तुम्ही नवरा बायको जायचं, तू काय एवढे जण, पण मला प्रत्येक गोष्टीत सगळ्यांना घेऊन जायची इच्छा होते का आज आपल्या मार्फत एवढ्या महिला पहिल्यांदा परदेशात गेल्या आणि तिथे पण आम्ही संस्कृती जपण्याचा प्रयत्न केला. त्याच्यामुळे मी काही सांगण्याआधी त्यांनी माझं कार्य बघितलेलं आहे आणि त्यांना एक आहे की माझ्यावर विश्वास आहे आणि त्यांचा विश्वासच मला तो पूर्णत्वाला आणायचं आहे. की त्यांचा विश्वास म्हणजे ती माझी आता जबाबदारी आहे की त्यांच्या ज्या इच्छा आहेत त्या मला पूर्ण करायच्या आहेत. म्हणजे इव्हन जेव्हा कळालं इथल्या परिसरामध्ये की मी होते, तर माझा भाचा म्हणा किंवा माझी जी लहान लहान मुलं आहेत त्यांनी पण सांगितलं की वहिनी आमचे बॉल जातात गटारामध्ये, ते गटारे पहिले बंद करा तुम्ही, त्याच्यावर एक झाकणं पाहिजेत असं. आता दुसरा मुद्दा असं की आता राजकारण खूप बदललेलं आहे, म्हणजे पैशाचं राजकारण होतं. आता तुमच्यासारखी सामान्य गृहिणी किंवा एक जॉब करणारी महिला अशा राजकारणात आल्यानंतर या राजकारणाला तुम्ही कसं फेस करणार आहात? तो माझ्यासाठी खरंच एक मोठा प्रश्नचिन्ह आहे. कारण की मी हा पाऊल उचलल्यानंतर जेव्हा माझ्या घरच्यांचा सपोर्ट मुळात आणि जेव्हा माझ्या समाजाने घरच्यांनी मला सांगितलं की तू, तेव्हा मला खूप जणांनी सांगितलं का हे खूप खराब आहे, हे तुला म्हणजे तू नाही हे करू शकत, कारण की तुझा स्वभाव मुळात म्हणजे मी लवकर कोणाशी अटॅचमेंट होते किंवा असं. पण मी नक्कीच सांगेल की जेवढं दिसतं तेवढं वाईट पण नाही आहे. तो पूर्णपणे आपल्यावर डिपेंड आहे की आपण कशा प्रकारे त्याला फेस करतोय. आपण त्याला पैशाचं असेल, पण आत्ताची जनता पण खूप जागृत आहे का ती बघते की आपण कोणाला मत देतोय. आपलं एक मत हे पुढच्या 5 वर्षासाठी आपल्या प्रभागासाठी इम्पॉर्टंट आहे. मग तिथे पैसा इम्पॉर्टंट आहे का त्या व्यक्तीची कॅपॅबिलिटी, ती व्यक्ती आपल्यासाठी एनी टाईम अवेलेबल आहे का इथे. त्याच्याचबरोबर मी सगळ्यांपेक्षा लहान आहे, मला कोणीही हक्काने सांगू शकतं की प्रिया हे नाही झालंय आणि मी नक्की ते करण्याचा प्रयत्न करणार आहे. त्याच्यामुळे ठीक आहे, पैसा असेल तो त्याच्या जागेवर असेल, पण मी नक्कीच माझ्या कामाने माझ्या जनतेपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहे. शेवटी मतदारांना काय सांगाल? मी मतदारांना एवढंच विनंती करते का तुम्ही पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही मतदान करा. मतदान करणं हा आपला हक्क आहे आणि तो हक्क आपण कोणाच्याही हातात देऊ नका. तुमच्या एका निर्णयाने आणि तुमच्या एका विचारानेच जे काय बदल तुम्हाला पाहिजे, तुम्ही आता म्हणता हे नाहीये ते नाहीये आपण हे करायला पाहिजे, ते सर्व तुमच्या हातामध्ये आहे. तुम्ही जर ठरवलं तरच तुम्ही बदल आणू शकता. आपण सगळे एक असू तर मी नक्कीच आपण सगळे मिळून बदल घडवू शकतो. त्यामुळे तुम्ही विचार करा आणि नंतर मतदान करा की आपण कोणाला मत देतोय, आपला प्रभाग आपण पुढील 5 वर्षासाठी कोणाच्या हातात देतोय, हा तुम्ही विचार करावा आणि मतदान करावं, हीच माझी विनंती आहे. तर ह्या होत्या प्रिया गंधे. एक वेगळा चेहरा या राजकारणात आणि निवडणुकीत आलेला आहेत आणि त्यांच्या माध्यमातून वाडा नगरपंचायतीच्या निवडणुकीत एक अभ्यासू आणि वेगळा विचार असलेली एक व्यक्ती म्हणून, एक महिला म्हणून त्या मतदारांपुढे जात आहेत. तर धन्यवाद तुम्ही आमच्याशी बोलल्याबद्दल. खूप थँक्यू.